नाशिक महापालिकेने सलग 2 दिवसात कॉलेज रोड, गंगापूर रोड या भागात अतिक्रमण मोहीम राबवली। शहरातील वाढत्या अतिक्रमणावर महापालिका प्रशासनाने जोरदार कारवाई सुरू केली आहे। मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी अतिक्रमणाबाबत कडक सूचना दिल्यानंतर पहिल्याच दिवशी कॉलेज रोड, गंगापूर रोड भागातील 55 अतिक्रमणे तर दुसऱ्या दिवशी 40 अतिक्रमणे हटवण्यात आली। दरम्यान शहरात वाढलेल्या अतिक्रमणाविरोधात आमदार देवयानी फरांदे यांनी विधिमंडळात लक्षवेधी सूचना मांडली। महापालिका आयुक्तांविरोधातही नाराजीचा सूर उमटला। त्यामुळे महापालिका आयुक्तांनी सोमवारपासून जोरदार अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवत सर्वांनाच दणका दिला। त्यानंतर अतिक्रमणे हटवण्यात अपयशी ठरल्याबद्दल उपायुक्त नेर यांचा अतिक्रमण विभागाचा कार्यभार काढण्यात आला। सहाय्यक आयुक्त मयूर पाटील यांना अतिक्रमण निर्मूलन विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला, तर त्यांचा समाज कल्याण विभाग उपायुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार नितीन नेर यांना देण्यात आला आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।